तुम्हाला आमचं जे नवीन देवघर आम्ही जे घेतलंय त्याविषयी सर्व माहिती सांगणार आहे। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर बघा, आज सकाळ सकाळीच ना भरपूर सारे कपडे धुतलेत। ऊन पण पडलं नाही आणि पाऊस पण नाही आहे, वातावरण एकदम दमट आहे, म्हणजे पावसाची शक्यता वाटते। पण तरीसुद्धा सकाळ सकाळी गॅलरी स्वच्छ धुतली, ग्रिल वगैरे धुतले आणि कपडे सगळे इथंच वाळत घातले। थोडेफार सुकलेत कपडे आणि खाली ना लाल मुंग्या आल्यात, तर बघा मगाशी मी घालवल्या होत्या आणि आता परत आले, त्यामुळे नेमकी कपडे वाळत कुठे घालायचे हाच प्रश्न पडतो मला। आणि हे निघालेच होते त्यांच्या ऑफिसच्या कामाला, त्यापर्यंत त्यांना म्हटले की हे कर्टन्स इथे लावून द्या। तर परवा जे मी मिशोवरून ऑनलाईन कर्टन्स मागवले ते मी ह्या इथे लावलेत, म्हणजे हॉल आणि बेडरूममधून एंट्री करताना जे म्हणजे हॉलमध्ये आल्यानंतर आमचं वॉश बेसिन दिसतं, सो ते पण एक दिसणार नाही आणि एक छान लुक पण तयार होईल। आणि हे जे कर्टन आहे ना ते माझ्या मिस्टरांच्या आवडीने घेतले आणि आज संध्याकाळी आमच्याकडे पाहुणे पण आले होते, त्यामुळे मी ते रेडी झाले होते। पाहुणे गेल्यानंतर म्हटलं चला आपला जो मेन विषय आहे त्याविषयी बोलूयात। हाय, हॅलो एव्हरीवन, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल की आजचा जो ब्लॉग आहे तो कशाच्या संदर्भात आहे। तर आज मी तुम्हाला आमचं जे नवीन देवघर आम्ही जे घेतलंय त्याविषयी सर्व माहिती सांगणार आहे। इन्स्टाला मला 2-3 कमेंट आल्या होत्या की कुठून घेतलं किंवा कितीला घेतलं, कसं आहे ते सांग वगैरे। तर मी ते सगळं तुम्हाला त्याविषयी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। आम्ही जेव्हा नवीन पुण्यामध्ये आलो तेव्हा आम्ही कुठे राहायला आलो होतो ते सांगते। तर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायला गेलो ना, तर माझे मिस्टर आधी बॅचलर म्हणून राहायला होते पुण्यामध्ये, तर त्यांच्या त्या मेसवाल्या काकी, सो आम्ही त्यांच्या ओळखीनेच इथे त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहायला गेलो। आणि आम्ही जेव्हा तिथे राहायला गेलो तेव्हा त्या मला नेहमी बोलवायच्या। त्यांचं देवघर होतं ना ते खूप सुंदर होतं आणि मला तेव्हापासूनच देवघर पाहिजे आपल्याकडे सुद्धा, आपल्या घरात सुद्धा। आणि मी अशी होते की मला ना जास्त देवपूजेची किंवा देवाची अशी काही मला त्याच्याविषयी काही जास्त माहितीच नव्हती, त्यामुळे मी असं देवपूजा किंवा देवघर असं काहीच नाही। पण त्यांच्याकडे भरपूर असे देव होते, वेगवेगळ्या प्रकारचे होते। सो ते सगळे देव बघून, त्यांचं देवघर बघून, ती प्रसन्नता बघून मला पण असं वाटायला लागलं की आपल्याकडे पण पाहिजे म्हणून। सो मग तेव्हापासून मला मग देवघराची आवड निर्माण झाली। सुरुवातीला आम्ही मग पाटावर देव मांडले, 2-3 देव आणले आणि आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, तर तिकडून आम्ही गेलो होतो ज्योतिबाला। तर मग तिथून ज्योतिबाचा फोटो आणला होता छोटासा, तिथून मग आम्ही गेलो होतो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला लग्नानंतर। मग तिथून महालक्ष्मीचा फोटो आणला होता। मग आम्हाला एकदा डीमार्टच्या इथे ना असं कुपन वाटत होते लॉटरीचं, तर तिथे आमचं नाव म्हणजे नंबर लागला होता आणि त्यांनी आम्हाला बोलवलेलं। सो त्यांची काही ती मीटिंग वगैरे अटेंड करून झाल्यानंतर तिथून आम्हाला भेटली होती एक लक्ष्मीची फ्रेम भेटली होती, म्हणजे फोटो होता लक्ष्मीचा, चांदी टाईपचा, म्हणजे चांदीचं पाणी लावलेलं असेल त्याला किंवा चांदीचाच, तर तो भेटला आम्हाला। मग असे करत करत मग मी मागच्या वर्षी गेले होते, माझ्या माहेरी गेले होते, मग तेव्हा मी गणपतीपुळ्याला गेले होते। तर मग गणपतीपुळे माझं माहेर आहे, तर तिथे जवळच आहे माझं माहेर, तर तिथून मग मी गणपतीचा फोटो आणला आणि मग गणपतीची मूर्ती आणली। आणि मग असे करत करत त्याच्यानंतर मग मध्येच मग मला स्वामींची महती कळाली की स्वामींची ती एक सिरियल लागायची। मग ती सिरियल बघत बघत स्वामींचं पण मला करावंसं वाटायला लागलं, म्हणजे इच्छा आपोआपच निर्माण झाली माझ्या मनामध्ये। सो मग आम्ही स्वामींची मूर्ती आणली छोटीशी, त्याच्यानंतर फ्रेम आणली मोठी, त्याच्यानंतर मग अचानकच माझ्या डोक्यात आलं की आपण देवारा पाहिजे। मग आम्ही आधीच्या रूममध्ये राहायला होतो ना तेव्हा तिथे एक छोटासा देवारा होता, मग आम्ही तोच, म्हणजे ते देवघर होतं, देवघर टाईपच, मग आम्ही तोच वापरायला घेतला होता। पण शेवटी काही झालं तरी दुसऱ्याचा, म्हणजे त्यांनी वापरलेलाच आम्ही घेतला, त्यामुळे असं वाटायचं की दुसऱ्याने वापरलेलं, आपल्या संसारामध्ये दुसऱ्याने वापरलेलं नको। पण असू दे, देवघर हे देवघर असतं। तर मध्येच मी असं सहज म्हणून व्हिडिओ बघत होते यूट्यूबला, तर एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा देवारा होता आणि त्याला पाठीमागे स्वामींचं असं कोरलं होतं आणि त्याच्या आतमध्ये लाईट होती स्वामींना असं, म्हणजे स्वामी होते आणि त्याच्या आतमध्ये लाईट होती। सो मग माझे क्लिक झालं की नाही, आता आपल्याला देवघर पाहिजे।
म्हणून मग मिस्टरांना म्हटलं आपण घ्यायचं का, आणि श्रावण महिना पण सुरू झाला, जे काही घेऊ ती वस्तू त्याला काही मुहूर्त नसतं, म्हणजे सगळा श्रावण महिनाच चांगला आहे. सो मग आम्ही गेलो, पहिला श्रावण सोमवार होता तेव्हा आम्ही मंदिरात गेलो. मग तिथूनच मग मिस्टरांना म्हटलं की जायचं का देवाला बघायला, देवघर बघायला आपल्याला. मग आम्ही अचानक गेलो तिथे देवघर बघायला. या आजच बुक करूया म्हटलं, आज पहिला श्रावण सोमवार आहे. मग आम्ही त्याच दिवशी बुकिंग अमाऊंट दिली, 500 रुपये देऊन तो देवघर, ते जे देवघर होतं ते तसं आम्हाला जसं पाहिजे होतं स्वामींच्या ह्याचं, ते तसं आम्ही बनवायला दिलं. आणि ते बोलले की दुसऱ्या सोमवारी तुम्हाला मिळून जाईल. पण दुसऱ्या सोमवारी पण ते आलंच नाही, म्हणजे त्यांचं बनवून झालं नव्हतं. ते देवघर जे होतं ते बुधवारी झालं होतं, म्हणजे मागच्या दुसऱ्या सोमवार झाल्यानंतर जो बुधवार आला होता त्या दिवशी ते बनवून झालं होतं. मग मिस्टरांना म्हटलं की नको, बुधवारचं नको आणायला, गुरुवारी आणा. मग एक दिवस तिथं राहिलं तरी चालेल देवघर. मग गुरुवारचं आणलं संध्याकाळी, आणि संध्याकाळी मिस्टरांना वेळ भेटला होता, सो ते गुरुवारी घेऊन आले. आणि मग गुरुवारीच मी दिवसभर सगळी साफसफाई केली आणि मग तिथे देवघराची स्थापना केली. सो असा होता हा प्रवास. आणि आता मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला देवघराविषयी माहिती देते. चला. तर इथे ना संध्याकाळची वेळ झाली होती आणि पूजा पण करायची होती मला, तर म्हटलं चला पूजा पण करते, देवपूजा, आणि तुम्हाला देवघर पण दाखवते त्यासोबत. तर लाईट लावली आणि फ्लॅश पण लावला, जेणेकरून तुम्हाला देवघर व्यवस्थित दिसेल. तर असं आहे देवघर. साईडला ना डिझाईन आहे स्क्वेअर मधली, आणि स्क्वेअर थोडासा बेंड झालेली, म्हणजे पाकळ्या टाईप आहे डिझाईन काय आम्ही जास्त सांगितली नाही. ते म्हणत होती तुम्हाला डिझाईन बाजूला वेगळी पाहिजे का म्हणून, तर आम्ही म्हटलं नाही, नको, राहू देत, आम्हाला फक्त स्वामींचं कोरलेलं दिलं तरी चालेल. तर आतमध्ये ना असं आहे, आणि लाइटिंग पण त्यांनी सोबतच दिली होती त्या देवाऱ्याच्या. तर स्वामींचा आकार असा कोरलेला आहे, आणि बाजूला असं डिझाईन आहे बेलची, आणि सोबतच खाली ना 2 ड्रॉवर आहेत, एक प्लेनवाला आहे आणि एक मोठावाला आहे कप्पा. तर आम्ही जेव्हा देवघर बघायला गेलो होतो ना, तर तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, म्हणजे ह्याच्या खाली पूर्ण असं वॉर्डरोब आहे, म्हणजे कपबोर्ड सारखं असतं ना, ते सुद्धा होतं. पण आम्हाला एवढं काही मोठं नको होतं, कारण आमचं थोडंसं साहित्य आहे देवघराचं. सो या साईडला जे ठेवायचं आहे ते नैवेद्याचं ताट वगैरे आपण ठेवू शकतो, किंवा निरांजनची प्लेट किंवा अगरबत्तीचं स्टँड वगैरे तिथे ठेवू शकतो. आणि खाली जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती, परत धूप, आणि इकडे पुस्तकं देवाची, तर ते सगळं इथे ठेवलेलं आहे. परत रांगोळीचा डबासुद्धा माझा ह्याच्यामध्ये बसून जातो, पण सध्या मी तो बाहेर काढला होता, मला रांगोळी काढायची होती म्हणून, सो तिथं ठेवला नव्हता. सो असं आहे आमचं देवघर. आणि आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की याची प्राईस किती. तर हे टोटल ना आम्हाला विथ लाईट 3,500ला बसलं, आणि हे आम्ही पुण्यामध्ये घेतलं आहे. नवले ब्रिजला भरपूर सारी फर्निचरची दुकानं वगैरे आहेत, सो आम्ही तिथेच घेतलं आहे. सो तुम्ही कधी आलात तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता, किंवा तुम्हाला कधी असं भेटलं तर तुम्ही घेऊ शकता. सो असं आहे आमचं देवघर. तर चला, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.